जान्हवी, आज तुझ्या हातून छान गोड पदार्थ बनव. लग्नानंतर नव्या नवरीने किचनमध्ये पहिल्यांदा गोड पदार्थ बनवायचा असतो, आई म्हटली. तशी कीर्ती लगेच, ए वहिनी, काय बनवशील तू? सांग लवकर म्हणते. जान्हवी काय बनवू विचार करत असते तर कीर्तीच लगेच म्हणाली, वहिनी, एवढा जास्त कशाला विचार करते? चल, मीही येते तुझ्या मदतीला. तू गोडाचा तुपातील मस्त शिरा बनव. आई काही बोलण्या अगोदरच पटकन कीर्ती जान्हवीचा हात पकडून तिला ओढत किचनपर्यंत घेऊन येते. ए वहिनी, तू गोडाचा शिरा बनवशील, पण तो आपल्यासाठी. दादाच्या शिऱ्यात वाटीभर मीठ टाक. काय? जान्हवी आश्चर्याने मोठ्याने बोलते. कीर्ती काही काय बोलते? रागवेल तेच तर हवंय वहिनी. कोणाला? जान्हवी विचारते तिला. आपल्याला, कीर्ती बोलते. मी कधी म्हटलं मला असं काही हवंय? जान्हवी बोलते. तू नाही म्हटलं, पण विसरलीस का? दादा काही कारण नसताना चिडला होता तुझ्यावर ते, म्हणून तू त्याच्या शिऱ्यात मीठ टाकणार आहेस. खारट शिरा खाल्ल्यानंतर दादाचं तोंड पाहायचं आहे मला, कीर्ती नाटकी अंदाजात म्हणाली. जान्हवीला असं नको करायला असंच वाटत होतं, पण कीर्तीच्या म्हणण्यानुसार ही गंमत करून पाहूयात असंही वाटलं आता जान्हवीला. ती तयार झाली. शिऱ्याचा घमघमाट रूमभर दरवळत होता. राघव फ्रेश होऊन नाश्त्यासाठी हॉलमध्ये आला. आई, मला नाश्ता हवाय. राघव म्हणाला. हो, मिळेल तुला नाश्ता. तुझी बायको बनवत आहे किचनमध्ये, आई म्हणाली. काय? जान शिरा बनवत आहे, राघव बोलतो आणि किचनमध्ये येतो. जान, किती मस्त वास सुटलाय शिऱ्याचा. वासाने मला खूपच भूक लागले. लवकर कर जान. हो, झालं, तू बाहेर बस, मी लगेच आणते तुझ्यासाठी शिरा, ती बोलते त्याला आणि कीर्तीकडे पाहते तर कीर्ती गालातल्या गालात हसत असते. राघव त्या दोघींकडे पाहून बाहेर जाऊन बसतो. जान्हवीचा विचार बदलतो. ती म्हणते कीर्तीला, नको मीठ टाकायला राघवच्या शिऱ्यात. बघ ना, त्याला खूपच जास्त भूक लागले. अगं हो, किती विचार करतेस. एकच प्लेट शिरा बनवला आहेस का तू त्याच्यासाठी? नाही ना, तू मागून गोडाचा शिरा दे त्याला खायला. पण आता लगेचच पहिला त्याला खारट शिरा द्यायचा बरं का. बोलता बोलता कीर्तीने शिऱ्याच्या प्लेट्स भरल्या. जा प्लेट्स घेऊन बाहेर आणि लक्षात ठेव, हीच प्लेट राघव दादाला द्यायची बरं का, कीर्ती म्हटली. तसं जान्हवीने हो मध्ये मान हलवली. जान्हवी सर्व प्लेट्स घेऊन बाहेर आली. तिने आईसमोर प्लेट ठेवली. आता खूप जास्त मीठ टाकलेली प्लेट तिने राघवच्या समोर ठेवली. राघव जान्हवीकडे पाहून गोड गालात हसतो. कीर्तीसमोर प्लेट ठेवून जान्हवी चेअरवर बसली. राघव अजूनही जान्हवीकडे पाहत असतो. जान, तुला काही होत आहे का? तिचा नर्वस चेहरा पाहून राघव विचारतो तिला. किती ती काळजी? ए दादा, माहिती आहे बायको तुझीच आहे, पण आधी शिरा खा, नंतर बायकोला. ती काही बोलणार पुढे त्या अगोदरच आई बोलली, पुरे झाली मस्करी कीर्ती. नाश्ता कर तुझा तू, जास्त बोलू नकोस. तशी कीर्ती खाली मान घालून शिरा खाऊ लागली. राघव शिऱ्याचा एक चमच तोंडात टाकतो आणि शी वॅक करतो. असा शिरा असतो का जान? राघव बोलतो पटकन आणि जागेवरून उठून सिंककडे पळत जातो. जान्हवी घाबरते. ती कीर्तीकडे पाहू लागते. वहिनी, रिलॅक्स. एवढी का घाबरत आहेस तू? दादाचं खूप जास्त प्रेम आहे तुझ्यावर. तो तुला नाही काही बोलणार. हे मी केलं असतं तर मला त्यांनी शिक्षा दिली असती. काय केलं जान्हवी तू? आई विचारते. तेवढ्यात राघव जान किचनमधून आवाज देतो. आता तर जान्हवीला भीतीने कापरं भरतं, कारण राघवच्या आवाजात चीड स्पष्ट दिसत होती. तिला तो पुन्हा तसंच मोठ्याने आवाज देतो, जान इकडे ये. तशी ती पटकन राघव जवळ येते. काय झालं राघव? ती घाबरतच विचारते. का तुला नाही माहीत काय झालं ते? तो तिच्याजवळ येत त्याच्या रागट आवाजात म्हणाला. ती माहीत नाही मला, हळूच बोलली. खरं बोलतेस तू? तुला काहीच माहिती नाही असं? तशी ती नजर चोरून खाली पाहते. तो आता तिच्या अगदीच जवळ येऊन उभा राहतो. तशी ती एक पाऊल मागे सरकते. तू काहीच नाही केलंस? मग एवढी का घाबरलेस? तो विचारतो तिला. नाही, मी नाही घाबरली, ती मनातील भीती लपवत बोलते त्याला. तसा तो एकदम तिला खेटून उभा राहतो. राघव, काय करतोस? ती म्हणते. अख्खी मिठाची बरणी मुद्दाम उलटलीस ना फक्त माझ्याच शिऱ्यात? तशी ती अवाक होऊन त्याच्याकडे पाहते. मी पाहिलं, आई आणि कीर्ती खात आहेत शिरा. काय बोलू तिला सुचेना आता. मनात
ती दाटून आलेली आता रागात हा काय करेल याची. त्यात तो तिच्या अगदी जवळ उभा होता. बोलताना त्याचे गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. त्याच्या जवळ असल्याने तिच्या अंगावरची लव ताठ झालेली. जान्हवी गच्च डोळे मिटून घेते, सॉरी बोलते. तुझ्या सॉरी बोलण्याने मी तुला माफ नाही करणार जान. मग कसं माफ करशील मला? ती हळूच नजर वर करून त्याला विचारते. मगाशी आपला किस अर्धवट राहिलेला तो पूर्ण केलास तर करेल मी तुला माफ, तो बोलतो. काही काय बोलतोस राघव? ही आपली बेडरूम नाही, मला नाही जमणार इथे, ती बोलते. बघ हा जान, तू मला किस नाही केलंस तर मी आज दिवसभर काहीच नाही खाणार. राघव, तू खूपच हट्ट करत आहेस. मी करेन तुला किस, पण इथे नको. आपल्या बेडरूममध्ये. का इथे का नको? राघव बोलतो. असं काय करतोस राघव? बाहेर कीर्ती आई आहे, तू चल पटकन बाहेर, मी तुला गोडाचा शिरा देते. आता खायला बोलून ती त्याच्या बाजूने जाऊ लागते. तसा राघव पटकन तिचा हात पकडतो. जान, तू ऐकलं नाहीस का मी काय बोललो ते? मला आत्ता इथेच हवी आहे तुझ्याकडून किस, नाहीतर मी दिवसभर काहीच खाणार नाही. तू बनवलेला गोडाचा शिराही नाही. राघव, खूप वेळ झालाय आपल्याला किचनमध्ये. प्लीज आई काय विचार करत असतील आपल्याविषयी? चल ना बाहेर. नाही, मी नाही बाहेर जाणार आणि तुलाही नाही बाहेर जाऊ देणार, बोलत तो तिला स्वतःजवळ ओढतो. तशी ती त्याच्या भारदस्त छातीवर येऊन आदळते. नजर वर करून त्याच्याकडे पाहते. बोलते, राघव काय हे किस मी, तो बोलतो तिला. ती मनात बोलते, हा काही आता ऐकणार नाही माझं, आणि त्याला ती किस करण्यासाठी तिचे ओठ त्याच्या ओठांवर टेकवते. तसा तो पटकन त्याच्या ओठांमध्ये तिचे ओठ कैद करून तिच्या ओठांचं रसपान करू लागतो. 2-3 मिनिटांनंतर जान्हवी त्याच्यापासून बाजूला होण्यासाठी धडपडू लागते. पण राघव पूर्णपणे हरवलेला असतो तिच्यात. तो कसलाच विचार न करता बेभान होऊन जान्हवीला किस करत असतो. जान्हवी त्याच्या छातीवर जोरात दाब देऊन त्याला मागे ढकलते. तसा तो भानावर येतो. जान, काय करते, बोलतो तो थोडा वैतागून, आणि आता तिच्याकडे एकटक पाहत असतो. राघव, सॉरी, पण प्लीज आता चल ना बाहेर. मी केलं ना तुझ्या मनासारखं जान, पण मन नाही भरलं माझं. तू माझं तोंड इतकं खारट केलं आहेस. मला आणखी किस हवाय तुझ्याकडून. तुझ्या ओठांचा स्पर्श खूपच गोड आहे. खरंच खूप बरं वाटलं मला. माझं खारट झालेलं तोंड गोड झालं आता. राहिलेलं रूममध्ये कंटिन्यू करशील ना जान, तो बोलतो. किती वेडा आहेस राघव तू, ते पाहू नंतर, आधी बाहेर चल, बोलून ती जाते निघून. तो मनात, जान, मी तुझ्यासाठी खूपच वेडा आहे, बोलतो. जान्हवी येऊन चेअरमध्ये बसते. राघव येतो लगेच तिच्या मागोमाग. त्याला पाहून आई बोलते, काय रे राघव, काय करत होतास इतका वेळ किचनमध्ये? तसा जान्हवीला ठसका लागतो. वहिनी, अगं हळू, बोलत कीर्ती पाण्याचा ग्लास तिच्यासमोर सरकवते. पाणी पी पटकन, बोलते कीर्ती. काही नाही ग आई, थोडं उलटीसारखं वाटत होतं म्हणून थांबलेलो, पण नाही झाली उलटी. काय? आई बोलते. आई, तू नको काळजी करूस, आता मी बरा आहे. नाश्ता करतो म्हणजे ठीक वाटेल मला. हो, कर पटकन नाश्ता, आई बोलते. राघवच्या समोर आता दुसरी शिऱ्याची प्लेट असते. त्याला ते लगेच कळतं. तो जान्हवीकडे पाहतो आणि शिरा खायला सुरुवात करतो. आता तो कीर्तीवर एक कटाक्ष टाकतो. तशी कीर्ती, ए आई, मला कॉलेजला जायला लेट होत आहे, मी चालले, बोलून कीर्ती पटकन निघून जाते. कीर्ती, या सर्व कारस्थानामागे तूच आहेस माहिती आहे मला. तुला माझी गरज लागली की येशील दादा दादा करत मला मस्का लावायला, तेव्हा पाहून घेईल मी तुला, राघव मनातच बोलतो. जान्हवी आणि राघवचं प्रेम दिवसेंदिवस बहरत चाललेलं. त्यांच्या लग्नाला आता 2 वर्ष झालेली. त्यांच्या प्रेमाची निशाणी जान्हवीच्या पोटात वाढत होती. या दिवसांमध्ये राघव जीवापाड फुलासारखं जपत होता जान्हवीला. तिला काय हवं नको ते पाहत होता तो. 9 महिने उलटले. जान्हवीने एका छोट्या जीवाला जन्म दिला. छोट्याशा गोंडस मुलीचं त्यांच्या आयुष्यात आगमन झाल्यामुळे त्यांच्या सुखाला 4 चांद लागले होते. लग्नानंतर बाळाला जन्म देत तोपर्यंत जान्हवीने राघवसोबत जॉब केला. पण आता बाळ घरात असल्यामुळे ती घरी राहून घराची आणि बाळाची देखरेख करत होती.
त्यांचं बाळ आता 2 वर्षांचं झालं. जान्हवीने तिच्या मनातील तिची जॉब करण्याची इच्छा राघवला बोलून दाखवली. त्यांनी एकत्र मिळून घेतलेल्या मोठ्या घराचे हप्ते राघवला एकट्याला भारी पडत होते. ते पाहून जान्हवी म्हणाली, राघव, मला वाटतं आपण दोघांनीही जॉब केला तर तुला एकट्याला होणारा त्रास कमी होईल. त्यावर राघव तिला समजावत म्हणाला, मी करेल सर्व मॅनेज. तू माझ्याकडे, आपल्या मुलीकडे आणि माझ्या आईकडे लक्ष दे सध्या. तुला जॉब करायला मी नको म्हटले का कधी? कर तू जॉब, पण आता नको. राघवचं म्हणणं समजून घेत ती जास्त जॉब करण्यासाठी हट्ट करत नाही. आपली सध्या जास्त गरज आपल्या मुलीला आहे असा विचार करून ती शांत बसते. पण आता जान्हवीने स्वतःला घरातील कामांमध्ये आणि मुलीकडे, आईकडे झोकून दिलेलं या सर्वात तिचं राघवकडे दुर्लक्ष होऊ लागलं आहे असं राघवला वाटत होतं. त्यामुळे राघव आणि जान्हवीमध्ये वरवर भांडणं होऊ लागलेली. राघवची सतत तक्रार होती आता जान्हवीविषयी की तुझ्याकडे बाकी सगळं करायला वेळ असतो, माझ्या व्यतिरिक्त तू इतरांना वेळ देतेस पण मला नाही. त्यावर जान्हवी म्हणते, राघव, असं काही नाही. राघवच्या मनातील जान्हवीविषयी ही अडी दिवसेंदिवस वाढत चाललेली. मी घरी आलो की ही थकलेलीच असते. पहिल्यासारख्या हिच्या मनात माझ्यासाठी फिलिंग्स उरल्याच नाहीत. आता हिला माझ्याविषयी काहीच रस उरला नाही असा भलता-चलता विचार सतत त्याच्या मनात घोळू लागला. त्यामुळे त्यांचे सतत खटके हल्ली विकोपाला जात असे. त्यांच्यातील वादाची चर्चा आता शेजारी-पाजारी नातेवाईकांमध्ये होऊ लागलेली. राघवचं आता वेळेत घरी येणं बंद झालेलं. आज तर तो पहाटे 4 वाजता घरी आला. रात्रभर जान्हवी त्याची वाट पाहत होती. त्याला कॉल करत होती, पण तो कॉल घेत नव्हता. आज भाऊबीज असते म्हणून तिचा भाऊ येतो जान्हवीला भेटायला. जान्हवी त्याला ओवाळते. तिच्यासाठी आणलेली साडी तो जान्हवीला भाऊबीज देतो. जान्हवी राघवची मुलगी स्वरा तिथे असते. तिच्यासाठी मामा चॉकलेट्स देतो. तो आता मालतीचा आशीर्वाद घेतो. जान्हवी म्हणते तिच्या दादाला, दादा, फराळ करून घेतोस का? तसा तो म्हणतो, नको, जीजू आल्यावर त्यांच्यासोबत करतो. त्याचवेळी राघव फ्रेश होऊन रूम बाहेर येतो. जान्हवी, मी ऑफिसला निघतोय, मला ऑलरेडी लेट होत आहे. तो म्हणतो, हो रे, आलेस मी, झालं माझं. पोहे बनवले तुझ्यासाठी, गरमागरम खाऊन जा. बोलत ती राघवसाठी पोहे आणत असते, पण गडबडीत तिच्या हातातून डिश खाली पडते आणि डिशचा मोठा आवाज होतो. पोहे सर्वत्र पसरतात. ते पाहून राघव चिडून बोलतो, अगं काय हे जान्हवी, सॉरी सॉरी, ती म्हणते. अगं एक काम धड होत नाही का तुझ्याच्याने? तशी ती पुन्हा सॉरीचा दीर्घ ओढते. आता उशीर होतोय मला, मी चाललो, राघव म्हणतो. मालती म्हणते, अरे धीर धर. जान्हवी उचलते ना पोहे. हा, उचल तू पोहे आणि हेच पडलेले पोहे घाल आता माझ्या तोंडात, राघव चिडून बोलतो. ती ते उचलत बसलेलेच पोहे खाऊन जातो. आता मी ऑफिसला. तो मालतीकडे पाहत म्हणतो. तशी मालती बोलते जान्हवीला, ए बाई, जा तू, हे राहू दे, सक्कू करेल हे. तू त्याचं बघ आधी, घोड्यावर बसून आलाय तो. मालती रागात बोलते. तसं राघव रागाने आईकडे पाहतो. घरात पाहुणा आलाय, त्याच्याशी बोल 2 शब्द, आई बोलते राघवला. राघव बोलतो, मोहन, सॉरी, कसा आहेस तू? तू बघतोस ना काय धावपळ चालले माझी. अरे आता 10ची मीटिंग होती माझी आणि अजून मी इथेच आहे. तंगड्या गळ्यात घालून धावायला लागणार अक्षरशः. नो प्रॉब्लेम, मोहन बोलतो त्याला. अरे तुला सांगतो, इथे 10 मिनिटं उशीर झाला ना तरी दिवसभराचं शेड्यूल बिघडतं माझं. आणि इथे माझ्या घरी हा असा भोंगळ कारभार आहे सगळा. अरे हातून निसटली प्लेट. जान्हवी राघवच्या समोर पोह्यांची डिश पकडत म्हणते. हो, मी घरी असलो की बरोबर निसटते प्लेट. एरवी छान चाललेलं असतं यांचं. राघव मोहनकडे पाहत उपरोधिकपणे म्हणतो. तशी जान्हवी आणि मोहन एकमेकांकडे पाहतात. दादाला आपल्याकडे पाहताना पाहून जान्हवीला खरंच शरम वाटते. ती नजर चोरत म्हणते, दादा थांब, मी तुझ्यासाठी आणते पोहे. बोलून ती वळते तर मोहन म्हणतो, अगं सावकाश, मला काही घाई नाही. ती आता आठवत म्हणते, राघव, त्या तुझ्या ऑफिसमधील मोहितेंचा फोन आलेला तुझ्यासाठी. कधी आलेला तो विचारतो. त्यावर ती म्हणते, काल आलेला. आणि तू आता सांगतेस मला? तो म्हणतो, अरे तुझा फोन कॉन्स्टंटली एंगेज
लागत होता. त्यांचा मेसेज ठेवलाय मी लिहून, हे बघ मी इथेच ठेवला असेल बोलत ती तिथेच टेबलवर शोधू लागते. पण तिला तो तिने ठेवलेला कागद मिळत नसतो. तशी ती सखू, इथल्या कागदांची उलथापालथ केलीस का तू विचारते. इथे एक नंबर लिहून ठेवला होता मी. अरे काय घर आहे का धर्मशाळा आहे ही? एक गोष्ट धड होत नाही का? जान्हवी राघव चिडून बोलतो तिला. राघव 1 मिनिट दे मला, मला शोधू तर दे, जान्हवी बोलते त्याला. काय शोधू दे? तो चिडून बोलतो. हे बघ आहे इथे, धर. मिळाला तो कागद ती त्याच्यासमोर पकडत म्हणते. तसं तो तिच्या हातून कागद खेचून घेतो. तो आता घाईघाईत जाऊ लागतो. तशी जान्हवी त्याला मागून आवाज देते, डब्बा डब्बा राघव. ती हातात डब्बा घेऊन त्याच्या मागे धावत येते. बोलते, राघव डब्बा रेडी आहे. पण तो निघून जातो आणि ती त्याच्या वाटेकडे पाहत उभी राहते. मालती बोलते, लगेच गेला ना, जाऊ देत. तरकटी आहे नुसता तो. ठेव तो डब्बा, आपणच खाऊ आणि त्याला म्हणाव डब्बा न्यायचा नसेल तर उद्यापासून सांगत जा. ऑफिसमध्ये राघव त्याच्या केबिनमध्ये काम करत असतो. त्याची सेक्रेटरी सीमा येते. ती बोलते त्याला, सर प्लीज ही प्रेझेंटेशनची फाईल बघता का? तो ओके ठीक आहे बोलून तिच्या हातून फाईल घेतो आणि पाहू लागतो. ती त्याच्याकडे मादक नजरेने पाहत असते. त्याच्या लक्षात येतं पण तो काही न बोलता शांत बसतो आणि सेक्रेटरीला केबिनमधून निघून जायला सांगतो. घरी मोहन, जान्हवी तुला काही प्रॉब्लेम नाही ना? म्हणजे सकाळी जिजू माझ्यासमोरच तुझ्यावर वैतागले बोलतो. ती मनातील दुःख लपवत सांगते त्याला, नाही रे काहीही प्रॉब्लेम. सध्या वर्कलोड एवढा आहे ना की त्याची चिडचिड कोणावर तरी काढायची, घरी येऊन बोलते ती. इकडे ऑफिसमध्ये राघव टेन्शनमध्ये असतो. सेक्रेटरी सीमा काही कामानिमित्त त्याच्या केबिनमध्ये येते. तो सिगारेटवर सिगारेट ओढत बसलेला असतो. ते पाहून ती विचारते त्याला, व्हॉट हॅपन सर? तो शुक्ला आपल्याला प्रोजेक्ट द्यायला तयार नाही, राघव सांगतो तिला. काय? ती बोलते, सर हा खूप मोठा प्रोजेक्ट होता. जाऊ देत, असे 50 प्रोजेक्ट मिळवेल मी. टेन्शन लपवत बोलतो तो. आय डोंट केअर. आणि सिगारेट तोंडात पकडतो. तशी सीमा सर बोलत त्याच्या तोंडातून सिगारेट तिच्या हातात घेते. हॉट? तो चिडून विचारतो. ती मादक स्वरात म्हणते त्याला, सर प्लीज कूल डाऊन. तुम्ही कॉपी घ्या. तसं तो तुलाच, फक्त माझी काळजी या नजरेने तिच्याकडे पाहतो. ती प्लीज रिलॅक्स सर बोलत कॉफीचा मग त्याच्या समोर धरते. तो कॉफीचा मग तिच्या हातून घेत तिला थँक्स बोलतो. ती गालात स्मित करते त्याच्याकडे पाहून. घरी मोहन जान्हवीशी बोलत असतो. जान्हवी, मागेही तुमच्यात काहीतरी झालेलं. तू फोनवर बोललेलीस माझ्याशी. दादा ते मिटलं आता. जान्हवी पटकन बोलते मोहनला. खरं बोलत आहेस तू? मोहन बोलतो. ऑफकोर्स दादा, ती बोलते. त्यानंतर फिरायला मनालीला घेऊन गेलेली मी त्याला. खूप धमाल, खूप मजा केली आम्ही. थोडे दिवस नॉर्मल होता तो, पण नंतर पुन्हा काहीतरी. ती बोलता बोलता पटकन बोलली. तसा मोहन पुन्हा? पुन्हा काय जान्हवी? ती त्याला उगाच माझी काळजी नको म्हणून टाळत म्हणाली, काही नाही रे, तू नको काळजी करू, दादा म्हणते. इकडे राघव उशिरापर्यंत ऑफिसमध्येच बसलेला. त्याला सेक्रेटरी सीमाचा कॉल येतो. हॅलो स्वीटहार्ट, तो बोलतो तिला. सर मी पोहोचले घरी, ती बोलते. तुम्ही पोहोचलात का? ती विचारते त्याला. मी ऑफिसमध्येच आहे. इतका वेळ ऑफिसमध्ये काय करताय? सीमाने विचारलं. तसा राघव सिगारेटचा क्रश घेत म्हटला तिला, गेम खेळतोय मी. सीमा म्हणते, सर प्लीज गो होम. त्यावर तो, जाईल ग, माझी घरी जाण्याची वेळ झाली की मग मी जाईल. एनिवे यू स्लीप वेल. ओके. ती तिकडून त्याला ओके बोलते. हा इकडून या, बाय, गुड नाईट बोलतो. ती गुड नाईट डार्लिंग बोलते. तसं तो कॉल कट करतो. आता राघव लॅपटॉप बंद करून घरी जायला निघतो. त्यांच्या बेडरूममध्ये येऊन पाहतो तर जान्हवी स्वराला कुशीत घेऊन गाढ झोपलेली. तो जान्हवीच्या पाठीवर हाताने थोपटून तिला जागं करण्याचा प्रयत्न करतो. ती जागी होते आणि राघव, काय रे, काही हवंय का तुला? विचारते त्याला. तो बोलतो, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. ती आत्ता बोलते. तो हो आत्ताच बोलतो. काय बोलायचं आहे तुला? ती विचारते. तो एक सुस्कारा टाकून, बाहेर चल बोलतो. काय झालं राघव? ती आता काळजीने बोलते. तो बाहेर चल शब्दांवर जोर देत बोलतो आणि रूम बाहेर पडतो. ती त्याच्या मागे येते. काय झालं राघव? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम आहे. काय? ती पटकन बोलते.
खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तो एका दमात बोलतो. ती त्याच्या पाठीवर हात ठेवत काळजीने म्हणते, काय झालं? तुला माहिती आहे जान्हवी, आज माझी ऑफिसमधली सगळी कामं दुपारी 3-3:30लाच आटोपलेली. पण तरीसुद्धा मी ऑफिसमध्येच बसून राहिलो. मी घरी नाही आलो. आणि हे फक्त आज नाही, गेले अनेक महिने हे असंच होतंय. माझी सगळी कामं संपतात आणि नंतर मी ऑफिसमध्ये बसून राहतो एकटाच. कारण माझे पाय वळतच नाहीत या घराकडे येण्यासाठी. ती तर थक्क होऊन हा असं काय बोलतोय म्हणून त्याला विचारते, राघव असं काय झालं? तो सांगतो म्हणतो, आपल्या लग्नाला किती वर्ष झाली विचारतो तिला. ती बोलते 7 वर्ष. तो म्हणतो, एखादा ऊस चरख्यातून 7 वेळा पिळून काढावा ना, तसं आपल्या रिलेशनचं चिपाड झालंय. राघव हे काय बोलतोस तू? सुरुवातीचे 2-3 वर्ष अमेझिंग होते, सुपर्ब होते. कारण तेव्हा तू माझी जान्हवी होतीस, नाही जान होतीस, जी माझ्याविषयी भरभरून बोलायची, माझ्यावर भरभरून प्रेम करायची. ती आवडायची मला. पण आता काय उरलंय? म्हणजे ती न समजून विचारते त्याला, सकाळचा कुकर ब्रेकफास्ट, अंघोळीच्या आधी टॉवेल आणून दे, अंघोळीनंतर इस्त्रीचे कपडे आणून दे, एवढ्याच अपेक्षा असतात का नवऱ्याच्या आपल्या बायकोकडून? राघव अतिशय चिडून तावातावानी बोलत असतो आता. ते पाहून ती, राघव तू शांत होतोस का? ती त्याचे हात हातात घेत बोलते. तसा तो झिडकारतो तिच्या हातांना. राघव हे बघ, मला ना कळतच नाही काय प्रॉब्लेम आहे. नक्की काय बोलायचं आहे तुला? तसा तो, नाही कळत आहे तुला? सोप्पं करून सांगू बोलतो आणि बोलतो, मला डिवोर्स हवाय जान्हवी. ती अतिशय धक्क्याने त्याच्याकडे पाहतच राहते, डोळ्यातील अश्रूंनी वेग धरलेला आता. काय बोलत आहेस तू? राघव ती बोलते. पण त्याला आता कशाचाच फरक पडत नव्हता. तो बोलतो तिला, आपण मोकळे होऊयात. तशी ती, आणि काय करूयात विचारते त्याला. तो बोलतो, तुझं मला माहिती नाही, पण मी लग्न करणार आहे. राघव एवढंच बोलते. ती अतिशय खचून जाते. ती त्याच्या बोलण्याने या क्षणाला. तो तिला न जुमानता, ठरलंय आमचं बोलतो. आमचं म्हणजे? ती अडखळत बोलते. तसा तो लगेच माझं आणि सीमाचं बोलतो. माझी सेक्रेटरी आहे ती. आय एम लव्ह विथ हर. तिला अवसानच नसतं आता हे ऐकून. ती कसं तरी विचारते त्याला, कधीपासून? 6 महिने. तो बोलतो. तशी जान्हवी तोंड फिरून रडू लागते. राघव तिच्या खांद्याला पकडून स्वतःकडे वळवतो तिला. तो बोलतो, आता तिच्यात मला तीच जान दिसते. तेच स्वप्न दिसतात जी कधीतरी तुझ्या डोळ्यात पाहिलेली मी. पण आता तू स्वतःचं पोतेरं करून घेतलं आहे जान्हवी. ती पटकन म्हणते, कोणासाठी राघव? सांग ना कोणासाठी? कुकर लावते, ब्रेकफास्ट करते, तुला हवंय नकोय ते बघते, आणि तू तू मोठा व्हावास म्हणून तुला स्पेस दिली मी, स्वतःला गाडून घेऊन याला तू पोतेरं म्हणतोस? हे जे सगळं सटरफटर काम तू जे मला सांगत आहेस ना जान्हवी, ही 4 दमडी फेकून नोकरांकडून करून घेता येतात. त्यासाठी मला बायकोची गरज नाहीये. अरे तू थट्टा करतोस का माझी? ती म्हणते त्याला, थट्टा नाही करत मी. तुला असंच जर वाटत असेल ना तर कीव येते मला तुझ्या बुद्धीची. तो म्हणतो तिला, राघव तुला आपल्या स्वराची शपथ आहे, तू असं काही करणार नाही. बोलून जान्हवी बेडरूममध्ये जाते. राघव लगेच तिच्या मागे येतो. जान्हवी त्याला समजावत म्हणते, राघव तू असं नको करूस. कित्येकदा आपण भांडलो, रुसलो, नंतर एकमेकांच्या कुशीत शिरून रडलो. ते काय आपल्यात संबंध नव्हते म्हणून का? अरे मध्यंतरी स्वरा आजारी असताना तिच्या उशाशी राहून आपण दोघेही रात्र जागत बसलो होतो. ते काय संबंध नव्हते म्हणून? अरे प्रत्येक वेळी तुझ्या स्ट्रगलमध्ये होते मी तुझ्यासोबत, तुझ्यासाठी, तुझ्या कामासाठी. रात्र मी जागली आहे राघव. हो ना, जागलीस तू. तू जागलीस, राबलीस. पण हे सगळं कोणासाठी केलंस तू? घरासाठी, माझ्यासाठी नाही. मी कधीच प्रायोरिटीवर नव्हतो तुझ्या. जान्हवी, घराचे हप्ते कसे फेडले जातील ही प्रायोरिटी होती तुझी. घर कोणाचं आहे ती विचारते. घर माझं आहे, पण मी या घरात कधीच नव्हतो. असं नको ना रे बोलूस राघव. माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुझं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचतच नाही जान्हवी. मग काय करू मी? सांग ना. ती बोलते त्याला, बाजूला हो माझ्या रस्त्यातून आणि मोकळं कर मला. तो सहजच बोलतो, मी असं करून काय रस्त्यावर पडू का राघव? काय रस्त्यावर का पडशील तू? एज्युकेटेड आहेस ना तू. पण जा एखादा चांगला जॉब शोध. मी देतो तुला जॉब हवा तर. अरे काय चाटायचं आहे त्या जॉबला? जर डोक्यावर छप्परच नसेल तर? तुझ्या वडिलांचं घर आहे ना,
तो काही देणंघेणं नसल्यासारखं बोलतो तिला. त्याचा इतका बदललेला अवतार पाहून ती धक्क्याने राघव तू इतका बदललास बोलत जमिनीवर बसते आणि रडू लागते. जान्हवी प्लीज प्लीज मला तमाशा नकोय राघव म्हणतो तिला. ती बसून त्याला हात जोडून बोलते राघव मी पाया पडते तुझ्या. आपला संसार मोडू नकोस बोलतच ती त्याचे पाय पकडते. राघव तिला पकडून उभं करतो. ती बोलत असते प्लीज राघव आपला संसार नको मोडूस. जान्हवी आता वारंवार हेच बोलत असते. तसा राघव वैतागून मोठ्याने बोलतो शट अप जान्हवी, स्वरा उठेल तमाशा नको करूस. आता खूप मोठ्याने जान्हवी बोलते उठू दे तिला. अरे आयुष्यातूनच उठवायला निघाला आहेस तू मला. थांब मी आईलाच बोलवते. बोलून जान्हवी बाहेर जाण्यासाठी वळते तर राघव तिचा हात पकडून रागात तिला जमिनीवर ढकलून देतो. बोलतो कोणालाही उठवायची गरज नाहीये कळलं बोलतो. दोघांच्या भांडणात स्वराला जाग येते. ती रडत उठते. मम्मी पप्पांना काय झालं, ते असे का ओरडले आता विचारते जान्हवीला. राघव रूमबाहेर जाता जाता बोलतो मला जर संसार करायचाच नसेल तर कोणीही जबरदस्ती नाही करू शकत माझ्यावर. तुला नाही ना जायचं मग मीच जातो घराबाहेर. निदान घरातून बाहेर गेल्यावर तरी सुखाने झोप लागेल मला. कळलं तुला बोलतो आणि जोरात दार आपटतो. त्याच्या हाताला दार लागतं आणि आ बोलत कळवळतो तो मोठ्याने. तशी जान्हवी लगेच त्याच्या जवळ जाऊन त्याचा हात हातात घेत बोलते राघव बघू. तो तिच्या हाताला जोरात हिसका देऊन तिला स्वतःपासून दूर करतो आणि बोलतो डोंट टच मी. बाहेर निघून जातो. जान्हवीला तर काय होत आहे हे सगळे या विचारानेच ती गांगरून गेली. ती वेड्यासारखं त्याच्या पाठीमागून त्याला पाहत राहते. दुसऱ्या दिवशी सकाळी मालती जान्हवीच्या बेडरूममध्ये येते. ती का अजून बाहेर आली नाही ते पाहायला. जान्हवी डोक्याला हात लावून जमिनीवर बसलेली ते पाहून मालती बोलते काय झालं ग. त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात बरं वाटत नाहीये का बाळा. काळजी वाटते ग तुझी मला. काय झालं अगं बोल ना काहीतरी. जीव टांगणीला लागलाय माझा. राघव काही बोलला का तुला. हल्ली सैतानासारखाच वागतो तो. त्याचा स्वभाव म्हणजे. तू बोलतेस का आता काही. माझी शपथ आहे तुला. तशी जान्हवी मालतीच्या मांडीवर डोकं टेकून धाई मोकळून रडू लागते. मालतीला आता जान्हवीची जास्तच काळजी वाटू लागते. जान्हवी काय झालं बाळा. हे बघ घाबरू नकोस. काय झालं बोल. मालती तिचा चेहरा ओंजळीत पकडत बोलते. तो काही बोलला का तुला. आई त्याला वेगळं व्हायचं आहे. काय. मालती बोलते. मी नकोशी झाली आहे त्याला. घटस्फोट हवाय त्याला माझ्याकडून. बोलून जान्हवी पुन्हा मालतीच्या मांडीवर डोकं टेकून मोठमोठ्याने रडू लागते. मालतीला अतिशय धक्का बसतो. काय बोलायचं यावर त्यांनाही आता सुचत नाही काही. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.